एक वेळ ना तुमच्या नळाचा पाणी बंद होत, पण गावातला नदीचा विहिरीचा पाणी मात्र कायम चालू राहताला. गॅस टंचाईमुळे गॅस बंद होती, पण आमचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले गोबर गॅस चुली मात्र कायम चालूच राहतले. भविष्यात वीज कपात होत, वीज बंद होत, त्यामुळे मिक्सर बंद पडतील, पण आमचा पारंपरिक पाट्यावरचा वाटण मात्र चालूच राहताला. भविष्यात ना वाहतूक बंद होत, भाजीपाला तुमच्यापर्यंत पोचायचो बंद होत, पण आमच्या आजूबाजूक आम्ही लावलेलो भाजीपालो, वांगी, दोडकी, कारली, भेंडो ह्याने आम्ही पोटभर जेवू तरी शकतो. आज जी परिस्थिती असा ना, त्यात एक वेळ हॉटेल बंद होती, पण आम्ही आमच्या शेतात पिकवलेलो भात घेऊन निदान पेज भात खाऊन पण जीवन करावं शकतो. ह्या जर आपण सगळं बघितलं ना, त्याकाच म्हणतात शाश्वत जीवन, म्हणजेच सस्टेनेबल लाईफ. म्हणजे निसर्गात काही म्हणजे युद्ध झाला, कोरोना झाला, तरी हे जे पारंपरिक गोष्टी असत ना, ते तसेच राहतात, ते बदलणार नाही. त्याचं ह्या गोष्टींचा त्या गोष्टींवर परिणाम होणार नाही. आणि एकाच म्हणतात शाश्वत जीवन. शाश्वत म्हणजे काय, तर कधी नष्ट न होणारी किंवा चिरकाल टिकणारी. आणि हे जे गोष्टी असत ना, ते नष्ट न होणारे असत, आणि आपण जे बनवले असत ना, ते कधी ना कधी नष्ट होणारे असत. म्हणून तर हे शाश्वत जीवन आपला चालू ठेवणं किंवा शाश्वत गोष्टी टिकवणं ही आजकालच्या काळाची गरज असते. आता शाश्वत जीवन टिकवण्यासाठी किंवा जगण्यासाठी काय करू, तर शक्य तितक्या कचरा निर्मिती कमी करूची, आणि शक्य असा तिसर काही गोष्टींचा पुनर्वापर करूचो. काच, प्लास्टिक किंवा धातूच्या गोष्टी असत ना, त्याचा वापर कमीत कमी करायचो, किंवा करत असला तर त्याचा पुनर्वापर करा. एकदाच वापरून टाकून दिल्यामुळे पर्यावरणाचा खूप नुकसान होता. तुमका माहितीये का, 1 टन कागदाचा पुनर्वापर केल्यामुळे 17 झाडा आणि 26,000 लिटर पाण्याची बचत होता. आजकाल खूप अशा गोष्टी असत जे इको फ्रेंडली असत. सरकार जनजागृती करतात, कितीतरी लोक, कितीतरी संस्था याच्यात पुढाकार घेतात, की लोकांना समजत दा की तुम्ही प्लास्टिक किंवा निसर्गाक हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा, त्याऐवजी तुम्ही निसर्ग इको फ्रेंडली गोष्टी वापरा. पण आपण कुठेतरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आपण प्लास्टिक किंवा अजून गोष्टींच्या खूप आहारी गेलो असत. पण आता इको फ्रेंडली गोष्टी वापरणं खूप गरजेचं असा. प्लास्टिक ब्रशच्या ऐवजी बांबूच्या ब्रश इल्या, प्लास्टिक बॉटलच्या ऐवजी मातीचे बॉटल इले असत, धातूच्या भांड्यांच्या ऐवजी मातीची भांडी परत वापरा अशी लोक सांगतात, काही संस्था सांगतात. आणि ती आपल्या आरोग्याच्या दृष्टीने पण आणि निसर्गाच्या दृष्टीने पण खूप गरजेची असत. त्या इको फ्रेंडली गोष्टींचा वापर वाढवणं हे खूप गरजेचं असं, आणि तो तुम्ही आम्ही करूकच होईल. शाश्वत जीवन पद्धतीत अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय अन्नपदार्थ खाणं. तुम्ही बघता जाल की सध्या कीटकनाशकांचा वापर भरमसाठ वाढलं, त्याच्यामुळे निसर्गाचं पण नुकसान होतं आणि आपल्या शरीराचं पण नुकसान होतं. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे लक्ष देणं, सेंद्रिय शेती करणं खूप गरजेचं असं. सेंद्रिय आपण रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीमुळे बरेचसे रोगांचं प्रमाण वाढलं असतात. आपण ते खातो, रासायनिक औषधं मारतो आणि तेच अन्नपदार्थ आम्ही खातो. त्याच्यामुळे आपल्या आरोग्याचीही वाढ लागते आणि निसर्गाची पण हानी होत असा. जमिनीचा कस कमी होत असा. तुम्ही बघता की पहिल्या जुनी लोक खूप पारंपरिक गोष्टी वापरायचे, म्हणजे लेंडी खत किंवा शेणखत किंवा मासे हे प्रकार, हे सगळे गोष्टी ते शेतीत घालायचे. त्याच्यामुळे जमिनीची सुपीकता टिकली जायची आणि जमिनीचे जे उत्पादन आपण घ्यायचो, खायचो, तर आपण नैसर्गिक असायचा. पण आता ह्या होताना दिसता नाही असं. ह्या रासायनिक खतांचा भडीमार वाढल्यामुळे जमिनीची सुपीकता पण कमी झाली, पर्यावरणाची पण हानी होता आणि आपल्या आरोग्याची पण हानी होते. त्यामुळे खरंच आपण जेव्हा विकत घेतो अन्न, त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवला असा की नाही असा, ह्या आपण जाणून घेणं, त्यांच्याकडूनच अन्न खरेदी करणं खूप गरजेचं असं. आपण जर सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं अन्न आमका हवे अशी मागणी केली, तर सरकारचं, लोकांचं ते सेंद्रिय पद्धतीनेच पिकवण्याचा कल वाढतो, आणि ह्यामुळे सेंद्रिय शेती होणं खूप गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे गाड्या. तुम्ही बघता की तुमच्या आमच्या घरात प्रत्येकाच्या गाड्यांचा वापर, गाडी म्हणजे पहिल्यांदा कुठेतरी वाडीमध्ये एक गाडी असायची, आता प्रत्येकाच्या घरात प्रत्येक माणसाची एक एक गाडी झाली. त्यामुळे होता काय असा की वाहतूक कोंडी होता असा, कार्बन उत्सर्जित होता, हवेचं प्रदूषण होता, त्याचा आपणाक पण त्रास होता असा. ह्या खातीर थांबणं खूप गरजेचं असा. शक्य असेल तेवढ्या चालणं गरजेचं असा. गरज नसेल तेव्हा वाहन वापरणं, म्हणजे कमी गरज असेल तर कार पुलिंग करणं हे पण ऑप्शन असा.
किंवा सरकारी वाहतूक यंत्रणा वापरणं ह्या पण आपण करू शकतो. ज्याच्यामुळे 10 लोक वापरणार 10 लोकांनी 10 गाडी वापरण्यापेक्षा 10 लोक एकच गाडी वापरून जाणं ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. ज्या निसर्गाच्या आणि तुमच्या आमच्या आरोग्याच्या दृष्टीने पण खूप महत्वाच्या असतात. खरेदीवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. सध्या आपण बघतो की आपल्याकडे पैसो इल्यामुळे आपण सगळ्या गोष्टी विकत घेतो. आपण जर गरज नसली तरी पण गोष्टी विकत घेण्याकडे आपलं कल वाढला. खूप जास्त पॅकेजिंग असलेल्या गोष्टी आपण घेतो. त्याच्यामुळे तर कचरो होताच असा. पण काहीतरी हा पण थांबणं गरजेचं असं. आपण पटापट म्हणजे सध्या बसल्या जागेवर आपल्या गोष्टी उपलब्ध असल्यामुळे आपण मोबाईल घेतो आणि गोष्टी खरेदी करतो. आपण गोष्टीची गुणवत्ता किंवा त्याची फायदे हे कमी होतात आणि ब्रँड बघतो आणि ते आपण खरेदी करतो. पण ह्यापेक्षा आपण काही गोष्टी उधार घेऊन वापरलो तर किंवा त्याची गरज संपल्या तर ती गोष्ट आपण वापरली तर ही गोष्टी निसर्गासाठी पण आणि तुमच्या आमच्यासाठी पण खूप गरजेचं असतं. ह्या गोष्टी पण थांबणं खूप गरजेचं असतं. आपण अतोनात खरेदी करतो. अतोनात म्हणजे आपण पैसा झाल्यामुळे आपण गोष्टीची गरज असं की नाही, ती आपल्याला हवी असं की नाही हे आपण बघतच नाही. आपण खरेदीवर जास्त भर देतो आहे. हा पण थांबणं खूप गरजेचं असं. अजून एक खूप एक चांगला उपाय हा जो आपण प्रत्येक जण आपल्या घरात करू शकतो तो म्हणजे किचन गार्डन. आपणाला जे रेग्युलर गोष्टी लागतात म्हणजे कढीपत्ता, कोथिंबीर, पुदिना किंवा अजून फळे भाज्या म्हणा त्या आपण आपल्या घराच्या आसपास किंवा म्हणजे गावात आपल्या जागा असतात आपण आजूबाजू करू शकतो. पण शहरात सुद्धा आम्ही तुमच्या किचन मध्ये गॅलरीमध्ये या सगळ्या गोष्टी करू शकतो. याच्यामुळे होतं काय की तुमच्या घरातलं ओलं कचरो आहे त्याच्यापासून तुम्ही एक कंपोस्ट खत घरच्या घरी करू शकता. आणि या खत रासायनिक नसल्यामुळे तुम्ही त्या भाज्यांका जे किचन गार्डनिंग करतात त्या सगळ्या झाडांका घालू शकता. त्याच्यामुळे तुमका नैसर्गिक अन्न मिळताला आणि यामुळे तुम्ही निसर्गाशी जोडले पण जातले, तुमच्या गरजा पण भागतले आणि तुम्ही कुठेतरी निसर्गाशी कनेक्ट होतल्यात. ओल्या कचऱ्याची निर्मिती कमी करतल्यात खत केल्यामुळे. सो हे गोष्टी आपल्या परत निसर्गाशी कनेक्ट करतात. तर ही गोष्ट करणं पण खूप गरजेचं असा आणि खूप सोपी गोष्ट असा जी आपल्या रोजच्या ह्याच्यात आपण करू शकतो. रोजचो कचरो आपलो जो ओलो कचरो असा त्याची जी ओला कचरा सुका कचरा ही शहरात मोठी समस्या येतात. ती समस्या पण कमी होते जी आपण प्रत्येकाने घरातलं ओलं कचरो ह्यो खत करून गार्डनसाठी वापरलो तर ओल्या कचऱ्याची समस्या पण कमी होते. ह्या छोटे छोटे गोष्टी असतात पण त्याचा फरक खूप मोठं पडतात. त्या करणं खूप गरजेचं असं. शाश्वत जीवन जगणं या एका रात्रीत कठोर बदल करून होऊचा नाही. त्याच्यासाठी रोज आपल्या जीवनातला छोटे छोटे बदल करणं त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी करणं ह्याच्यात सुद्धा मोठे बदल होऊ शकतात. म्हणजे कचरा कमी करणं, नैसर्गिक संसाधनाची वापर करणं, नैसर्गिक गोष्टी वापरणं, ज्याने निसर्गाची हानी होता त्या गोष्टी वापरणं कमी करणं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळे मोठे बदल होऊ शकतात आणि एकाच म्हणतात शाश्वत जीवन जगणं. शाश्वत जीवनशैली ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप गरजेची असा जी आपले अन्न वस्त्र हे प्राथमिक गरजा भविष्यात पूर्ण करण्यासाठी असा. भविष्यात आपण आता खूप विकासाच्या मागे धावत धावून ह्या गोष्टी मागे सोडतो. आपण त्या गोष्टी मागे सोडलेल्याच आपल्या जीवन जगण्यासाठी खूप गरजेच्या असतात. ह्या ज्या गोष्टी आपण शाश्वत जीवन जगला, शाश्वत जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी जर जपल्या तर तुम्ही तुमच्यासाठी, आमच्यासाठी आणि भविष्यासाठी एक चांगला जग घडवू शकतो. तर गावाल्यानो निसर्गाचा नाश न करता विकास साधणे. फक्त आजचा विचार न करता भविष्याचा विचार करणं. काही गोष्टी मर्यादित असतात ह्या ओळखा आणि त्याचा हुशारीने वापर करणं. शाश्वत विकास करणं खूप गरजेचं असा. कारण शाश्वत विकास आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करता आणि त्याचबरोबर नैसर्गिक संसाधना भविष्यातील पिढीसाठी राखून ठेवता. म्हणून शाश्वत जीवन जगणं काळाची खरंच गरज असा. तर गाववाल्यांनो तुम्ही कोरोना काळात बघितलात, आता युद्धाच्या परिस्थितीत बघतात की सगळ्या जगातला जो विकास असा ना तो थांबला. ज्या शहरातल्या लोकांचं जीवन थांबला पण आपल्या गावातला पारंपरिक शाश्वत जीवन मात्र चालू असा. त्याच्यावर या गोष्टीचा परिणाम नाही झाला असा. आणि म्हणूनच गाव राखणं, गाव जपणं, शाश्वत जीवन जगणं, पारंपरिक गोष्टी जपणं खूप गरजेचं असा. विज्ञानाच्या पुढे आणि देवाच्या बरोबर एक गोष्ट असतात ती म्हणजे निसर्ग. आणि निसर्गामुळेच तुम्ही आम्ही असू. म्हणून नैसर्गिक जगणं, पारंपरिक जगणं, शाश्वत जीवन ह्या खूप गरजेचा असा. ज्याच्यापासून आम्ही लांब होतो असा आणि त्याच्या जवळ जाणं, तर जपणं, जगणं खूप गरजेचा असा. त्यामुळे शाश्वत जीवन जगूया, पारंपरिक गोष्टी जपूया आणि त्यामुळेच तुमचा, आमचा, सगळ्यांचा भविष्य आणि आपल्या भावी पिढ्यांचा भविष्य पण उज्ज्वल होताला.